यानंतर बघूया राज्यातील 48 लोकसभा जागेत काँग्रेस एनसीपी पक्षाला आघाडीतील मित्रपक्ष काही मोक्याच्या जागा मागितल्याने मित्रपक्षांनी मोक्याच्या जागा मागितल्यात, त्यामुळे नवीन तिढा निर्माण होण्याची शक्यता आहे। 6-7 जागा अशा आहेत जिथे काँग्रेस एनसीपीच्या तिथे जागा आहेत आणि तिथे मित्रपक्ष काही जागा मागतायत आणि त्यामुळे नवीन डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे। आघाडीतील काही जागा ज्या आहेत त्यावरती तोडगा काढण्यात आलेला आहे आणि अखेर दिल्ली दरबारात याबद्दल ज्या काही जागा आहेत ज्याबद्दल तिढा निर्माण झाला त्यावरती तोडगा काढण्याचं ठरलंय। जाणून घेऊयात नेमक्या ह्या जागा कोणत्या आहेत, काय नेमकं घडतंय। त्यामध्ये जर आपण लक्षात घेतलं तर आघाडीच्या लोकसभा जागा वाटपाचा जो तिढा आहे त्यामध्ये औरंगाबाद, नंदुरबार, नगर आणि पुणे या 4 जागांवर दोन्ही काँग्रेसने दावा सांगितला आणि आता अंतिम निर्णय पवार आणि राहुल गांधीच घेणार आहेत। तर शेट्टींना हातकणंगलेसह बुलढाण्याच्याही काही जागा हव्यात, पण एनसीपी याबद्दल अनुकूल नाहीये। डाव्या संघटना पालघर दिंडोरीसाठी आग्रही आहेत, पण पालघरची जागा हितेंद्र ठाकूर यांच्या बहुजन विकास आघाडीला हवी आहे। समाजवादी पक्षाचा मुंबईतील 1 अथवा भिवंडी मतदारसंघावरती दावा आहे। अमरावतीवर राजेंद्र गवई यांनी दावा केलाय, पण काँग्रेस प्रतिकूल आहे या विषयाला घेऊन। पण गवईंना अमरावतीत लढायचंच असेल तर काँग्रेसच्या चिन्हावर लढावं, पण गवईंना ती अट अमान्य आहे। त्यामुळे आता याबद्दल काय तोडगा काढला जातोय हे पाहावं लागेल। पुढे पाहूयात, वाघाला गुंजारण्याचे भाजपचे प्रयत्न असले तरी वाघ काही केल्यास शांत व्हायचं नाव घेत नाहीये। अयोध्या स्वारीनंतर राम मंदिराच्या मुद्द्यावरून भाजपला लक्ष करण्यासाठी उद्धव ठाकरे 24 तारखेला पंढरपूर दौऱ्यावरती जाणार आहेत। मात्र उद्धव ठाकरेंच्या या दौऱ्याआधी भाजपनं कुरघोडी केल्याचा आरोप होतोय। त्यामागचं कारण म्हणजे कोरड्या चंद्रभागेत पाणी सोडण्याचा कोणताही प्रस्ताव नसल्याचं जलसंपदा विभागाकडून स्पष्ट करण्यात आलंय आणि त्यामुळे पाणी सोडलं जाणार नसल्यानं उद्धव ठाकरे कोरड्या चंद्रभागेची आरती करणार का असा सवाल आता विचारला जातो।